तानाजी मालुसरे यांना मी अभिवादन करते। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी अभिवादन करते। आपल्या सगळ्यांचेच आधारस्तंभ सरसेनापती आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करते। आजच्या या जनसंवाद मेळावा पोलादपूर येथे होत असणाऱ्या मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचेच आदरणीय शिवसेनेचे नेते अनंतजी गीते साहेब, शिवसेना नेते आदरणीय भास्कर शेठ जाधव साहेब, उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आपले गटनेते आदरणीय अजयजी चौधरी साहेब, उपस्थित सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच निष्ठावंत शिवसैनिकांना मी नमस्कार करते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पोलादपूर तालुक्यामध्ये म्हणजेच नरवीर तानाजी मालुसरे आणि संपूर्ण वारकऱ्यांच्या भूमीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। आदरणीय आपले कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या या ऐतिहासिक तालुक्यामध्ये सभा घेणार हे समजल्यापासूनच दक्षिण रायगडच्या प्रत्येक शिवसैनिकामध्ये त्याच्या मनामध्ये आज चैतन्याचं वातावरण आहे। आज खऱ्या अर्थाने प्रत्येक शिवसैनिकाशी संवाद साधण्याच्या दृष्टीनेच आपण ह्या जनसंवाद यात्रेचं या ठिकाणी आयोजन केलं आहे, सुरू केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये आज कायद्याचे राज्य आहे का नाही हा प्रश्न त्या निमित्ताने निर्माण झालेला आहे। आपल्या देशात बाबासाहेबांनी संविधानाद्वारे निर्माण केलेली लोकशाही अस्तित्वात आहे आणि आज ही लोकशाही टिकवण्याचं काम खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात विधात्याने दिलेलं आहे आणि त्याचं नेतृत्वच आपले नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनीच केलं पाहिजे हाही एक विधात्याचा संकेत आहे। मला माहिती नाही की कोणत्या कोर्टामध्ये काय निकाल लागेल, पण मला त्याची काळजी सुद्धा नाही, कारण लोकशाहीमध्ये सर्वात मोठं कोर्ट जर का कोणतं असेल तर ती म्हणजे इथे उपस्थित असणारी ही जनता आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने आज या ठिकाणी आपल्या मनाशी खुणगाठ बांधलेली आहे। साहेब, आपण कायमच या कोकणाला भरभरून दिलेला आहे। आज 18 वर्ष झाली या ठिकाणी मुंबई गोवा हायवे पूर्ण होत नाही। यांनी ही कोकणातली जनता त्रस्त आहे, त्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे। आपण मुख्यमंत्री असताना निसर्ग चक्रीवादळ असेल, तोक्ते चक्रीवादळ असेल, याला समर्थपणे सामोरे गेलात आणि त्याचबरोबर मोडून पडलेल्या कोकणातील माणसाला उभे राहण्याचं बळ आपण दिलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच NDRFचे निकष बदलत जवळपास या निकषांच्या तिप्पट मदत या चक्रीवादळामध्ये आपण नागरिकांना केली आणि शेतकऱ्यांना केली। त्यातून कोकणातला माणूस हा परत उभा राहिलेला आहे आणि कोकणी माणूस हे विसरलेला नाही आणि म्हणूनच राज्याच्या राजकारणातील गद्दारी काढण्यासाठी आज सर्वजण आपल्या सोबत आहोत आणि शिवसेना पुन्हा एकदा आपल्या मूळ रूपात येईपर्यंत या प्रांगणातील प्रत्येक शिवसैनिक आपल्याशी कटिबद्ध आहे आणि वचनबद्ध आहे। एवढंच आज या मेळाव्याच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगते आणि इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।